दुपारच्या 1:15 वाजता मला रिअलाईज झालं की माझं काम आवरायचं बाकी, किचनमध्ये तसाच पसारा पडलाय. व्हिडिओचं काम करत बसले, त्यामध्येच मी एवढी बिझी झाली होती की माझं काम आवरायचं राहिलं हे पूर्णपणे मी विसरूनच गेले होते. मग काय, त्यानंतर किचनमध्ये गेले, सगळ्यात अगोदर भांडे घासले आणि त्यानंतर किचन ओटा सगळं क्लीन करून घेतला होता. तसंही आज काम आवरायला उशीरच झाला होता आणि त्यातल्या त्यात मी 2-3 दिवसाला ही छोटी मोठी साफसफाई करत असते. म्हटलं उशीर झालाय तर हे सगळं सुद्धा आपण आज क्लीन करून घेऊया. त्यानंतर झाडून पुसून घेतलं आणि हे सगळं आवरेपर्यंत मला बराच वेळ झालेला होता. हे सगळं आवरता भूक लागली म्हणून ॲपल आणि काकडी खाल्ली. तोपर्यंत माझे हेअर पूर्णपणे ड्राय झाले होते, ते एकदा मी विंचरून घेतले होते. माझा लसूणही संपला होता, तो करून घेतला आणि त्यानंतर आज रात्री मला मेथीचे पराठे करायचे होते. त्यासाठी एकदा मेथी स्वच्छ निवडून धुवून वगैरे ठेवून दिली. एकदा देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर पराठेसाठी ठेचा करायचा होता. त्यासाठी मिरची, लसूण, जिरे, ओवा मिक्सरमधून काढले आणि त्यानंतर लगेच लागले पराठे करायला. त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन पीठ, त्यामध्ये तो केलेला ठेचा, हळद, लाल तिखट, त्यानंतर मीठ, तीळ आणि मेथी टाकून घट्टसर आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. 30 मिनिटानंतर लगेच मी लाटायला घेतले आणि थोडेसे पतलेच लाटायचे, जेणेकरून हे 8 दिवस खराब होत नाही. जर तुम्ही प्रवासात जाणार असाल कधी तर हे नक्की घेऊन जा. 8 दिवस काहीच होत नाही. फक्त याला तेल न वापरताना पूर्णपणे तुपाचा वापर करायचा आहे, तेव्हाच हे टिकतील. त्यानंतर मग आम्ही दोघांनी जेवण केलं आणि आज मी माझी स्किन केअर बऱ्याच दिवसातून तुम्हाला दाखवत होते. स्किन केअर करून घेतली आणि रात्रीच्या वेळेस बाहेर गेलो होतो. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.